श्री स्वामी समर्थ. महिलांनो, वटपौर्णिमेला आपल्या घराची आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हे उपाय आवर्जून करावे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडांची पूजा करायची असते, ते माझा व्हिडिओ आलेलाच आहे. पण वटपौर्णिमेच्या दिवशी आणि प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीसाठी, घरामध्ये धन प्राप्तीसाठी आणि आलेलं धन ते अखंड स्थिर राहावं याच्यासाठी काही सेवा उपाय करायचे असतात. पौर्णिमेच्या दिवशी लवकर उठायचे, आपलं घर वगैरे स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याला झाडून पुसून घ्यायचा आहे आणि उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. थोडीशी हळद आणि थोडं गोमूत्र आणि किंवा गंगाजल टाकून लेपन करून घ्यायचं आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन झाल्यानंतर उंबऱ्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि दरवाजासमोर एक छानशी अशी सुंदरशी एक रांगोळी काढायची आहे आणि मुख्य दरवाजाची पूजा हळदी, कुंकू, धूप, दीप दाखवून ओवाळून पूजा करून घ्यायची आहे. मग दुसरं काम आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे. माता तुळशी वृंदावनला हळदी, कुंकू आणि फुलं अर्पण करून, थोडं जल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि तुळशीला नमस्कार करायचा आहे. हे तुळशी श्री सखी पापदायिनी पुण्य दे, नमस्तुते नारदनुते नारायण प्रिये. हे तुळशी माता, तू पाप हारणारी आहेस आणि पुण्य देणारी आहेस. तू नारायणाची प्रिय आहेस आणि तू लक्ष्मी मातेची सखी आहेस. माझं तुला नमस्कार असं म्हणून तुळशीला नमस्कार करून हळदी, कुंकू, धूपदीप तुळशीला ओवाळून घ्यायची आहे आणि तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला सूर्याला जल अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवाला जल अर्घ्य दिल्यानंतर मग आपल्याला नित्य पूजाला सुरुवात करायची आहे. त्या दिवशी आपण पौर्णिमेला सत्यनारायण करत असाल तर सत्यनारायण पण करायचं आहे. सत्यनारायण तर आपण संध्याकाळी करत असतो प्रदोष काळामध्ये. आपल्याला श्रीयंत्रावरती आवर्जून कुंकुम अर्चन करायचं आहे. कुंकुम अर्चन कसं करायचं ते पण माझ्या व्हिडिओ आलेला आहे, ते पण पाहू शकता. श्रीयंत्रावर श्रीसूक्त म्हणून आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे. जर आपल्याला लग्नासाठी जर श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं असेल तर नित्य ग्रंथ, आपला नित्यसेवाचं ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये विवाहासाठी आपलं लग्न लवकर जमण्यासाठी मंत्र आहे. ते मंत्र म्हणून आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं आहे. धनप्राप्तीसाठी श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्जन करायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचं मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे ह्या मंत्राचं जप करत सुद्धा आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं आहे. कुंकुमार्जन झाल्यानंतर ते कुंकू काढून एका डब्बीत भरून ठेवायचं आहे आणि ते दररोज आपल्या कपाळाला ते कुंकू लावायचं आहे सगळ्या घरच्या लोकांनी. आणि प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं आहे. श्रीयंत्र नसेल तर आपण कुलदेवीच्या टाकावर आवर्जून श्रीयंत्र करायचं आहे. ते झाल्याच्या नंतर आपल्याला श्रीयंत्रावर अभिषेक पाण्यानं स्वच्छ धुवून श्रीयंत्रावर पाण्याचा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. त्या दिवशी श्रीयंत्राचा अभिषेक करून स्वच्छ पुसून अत्तर, धूप, दीप ओवाळून घ्यायचं आहे. थोडं नैवेद्य दाखवायचं आहे आणि आवर्जून आरती करायची आहे. आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे. अशी ही सेवा जरी केली तरी आपल्या घरामध्ये अखंड स्थिर लक्ष्मी राहते आणि जे काही आपल्या घरी धन येतं ते धन स्थिर राहतं आणि धन येण्याचे अनेक मार्ग प्राप्त होतात. धन्यवाद.